जी पिरकड आणि चंद्रकांत वाघ या साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक ऐवा झेलसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. ही सुवर्ण संधी फक्त आणि फक्त प्रेक्षकांसाठी आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये सेमीफायनल क्रमांक 1 साठी तुडुंब अशी गर्दी आपण पाहतोय. सेमीफायनल क्रमांक 1 देखील तितकीच महत्वाची आहे. एका बाजूला खरवाई संघ आहे तर दुसऱ्या बाजूला पिंपरोळी संघ आहे. दोन्ही संघ सन्माननीय किशोरजी शिंगवा साहेब यांच्या माध्यमातून खरवई संघाला खूप खूप शुभेच्छा आल्यात. पिंपलोळी संघाला खूप खूप शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील या स्पर्धेमार्फत करूयात सहर्ष मनपूर्वक स्वागत. पंचांचा हातोय ग्रीन सिग्नल. सामन्याला होईल सुरुवात. स्ट्राइक इन वरती विनायक गोरे आणि नॉन स्ट्राइक इन वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय लकी. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तो दिनेश वाघ. पहिलाच बॉल, पहिला सेमीफायनल, पहिला बॉल फुल टॉस पद्धतीचा ऑन साइडला टोलवलाय. क्षेत्ररक्षक नाहीये, क्षेत्ररक्षक धावतोय जरूर, चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चाललाय सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. अगदी बराच काळ डीजे मास्टर देखील शांत होते, परंतु जसं जसं संध्याकाळचं सत्र चालू झालं, महत्वाच्या सामन्यांना सुरुवात झाली. डीजे मास्टर देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. यावेळेस फसवला गेलाय, परंतु पंचाने सांगितलंय दिशाहीन गोलंदाजी. हा दिशाहीन चेंडू फेकला गेलाय. खरवई विपक्ष पिंपलोळी, सर्व प्रेक्षकांच्या आवडीचा सामना आहे. दोन्ही संघांना आमने सामने खेळ, दोन्ही संघ बऱ्याच वेळ अगदी आमने सामने पाहायला मिळतात, परंतु या गोरेगावच्या मैदानामध्ये कोणता संघ जिंकेल? पुन्हा एकदा पुलटा चेंडू ऑन साइडला ट्रॅव्हल झाला. अलंग दी कार्पेटनं चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक पाठमोरा, परंतु चेंडू थांबणार नाही. पुन्हा एकदा आलेल्या या 4 धावा. फलंदाज विनायक गोरेच्या बॅटमधून चौकार. यावेळेस आडव्या बॅटने खेचून मारण्याचा प्रयत्न नव्हता, परंतु फर्स्टला गेलाय. परंतु पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत अगदी आपण पाहतोय. फाईट चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धावा. चेंडू फेकले गेले 2 आणि धावा खर्च केल्यात त्या 10. दिनेश वाघ कमबॅक करावं लागेल. अतिशय चांगली फलंदाजी. यावेळेस गतीमध्ये मिश्रण करत असताना गती ओळखली गेली आहे विनायक यांच्या माध्यमातून. एकदा कंप्लीट. दुसरा प्रयत्न नकार दिला जातो आहे. कदाचित विनायक गोरे यांचं धाडस होतं दुसऱ्या धावेचा, परंतु लकीनं इथून नकार दिला. एकाच धावेवरती समाधान मानलं गेलंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 11 या धावसंख्येवरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 11 धावा. दोन्ही संघ एकाच ताकदीचे, एकाच कॅलिबरचे. प्रेक्षकांची देखील तुडुंबाशी गर्दी. प्रेक्षकांसाठी ऐवा झेल 100 रुपयाचा कॅश प्राइज देखील लावला गेलाय. चंद्रकांतजी वाघ, त्याचबरोबर सुरेश पिरकड या साहेबांच्या माध्यमातून बक्षिसांची लयलूट करण्याची प्रेक्षकांना देखील संधी आहे. 4 चेंडू फेकल्यात. सध्याच्या स्थितीला 11 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज दिनेश वाघ. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे. ज्यावेळेस चेंडू टप्पा पडतोय त्या अगोदर कदाचित लकीच्या पॅटीचा फेस ओपन केला जातोय आणि त्यामुळे बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. या गोलंदाज दिनेश वाघ देखील तितकाच चतुर गोलंदाज पाहायला मिळतो. सातत्यानं फिंगर रोल केले जात आहेत. चांगली कमबॅक. 5 चेंडू 11 धावा. खोलवा टप्प्याचा चेंडू स्टेप आउट झालेत. ऑन साइडला एक धाव कंप्लीट. मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला. एकाच धावावरती समाधान मानला. विनायक गोरेच्या बॅटमधून आलेले 2 चौकार आणि त्याच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 12 धावा.
रूपांतर आपण पाहतोय. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले ते 18 या आकड्यावरती. दोन्ही संघांचा खेळ ठाऊक आहे. सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये देखील फेरबदल करत असताना पुन्हा एकदा स्ट्रायकिंग वरती लकी आहे. गोलंदाज अतिश तयार झालेत. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस बॅटीच्या आतली कड आणि चेंडू थांबणार नाहीये. लॉंग टॉप रिजनला चेंडू झालाय फरार. रन्स मिळतील 4 लकीच्या बॅटमधून. जाऊन पोहोचले 22 धावा. 8 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 10 चेंडूंचा खेळ अद्यापर्यंत शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. या 10 चेंडूमध्ये किती धावा उभारल्या जातील. फलंदाज विनायक आणि दुसऱ्या बाजूला लकीच्या माध्यमातून 5 बॉल 11 धावसंख्येवरती लकीची फलंदाजी आहे. तर दुसऱ्या बाजूला 3 चेंडू 9 धावा. तर गोलंदाज आहे पुन्हा एकदा आतिश. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस ऑफ साईडला आपण पाहतो. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होते. अगदी कठीण झेल होता परंतु सोप्पा बनवत असताना झेल कॅरी केलाय आणि फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला लकी. फलंदाज लकी बाद झालेत. इन ॲट नंबर 3 वरती आता धीरज आलेत न्यू बॅट्समन. वन डाऊनचा फलंदाज हा देखील तितका ताकदीचा फलंदाज पाहायला मिळतो. पहिलाच बॉल फेस करत असताना ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता परंतु फटका फसलाय. डॉट बॉल आलाय. विनायक गोरे नॉन स्ट्राईक इन वरती सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर स्ट्राईक इन साठी त्याची झुंज आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने 4 चेंडू नॉन स्ट्राईक इन वरती फेस करतोय. पुन्हा एकदा 5वा बॉल. यावेळेस इथे घडतंय काय. बॅटीच्या आतल्या कडेला चेंडू लागलाय आणि सरळ जाऊन यष्ट्यांचा वेध घेत असताना आणखीन एक फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक दुसरा धीरज बॅक टू द डगआउट. कमबॅक राहिलाय पूर्णपणे करवई संघाचा. खरं तर कौतुक करावं लागेल. गोलंदाज अतिश त्यानं 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या पण नंतरच्या 3 चेंडूवरती 2 विकेट प्रस्थापित करत असताना एक डॉट बॉल फेकलाय. यावेळेस ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल आलाय. दुसरा षटक देखील समाप्त झालाय. 12 बॉल मध्ये धावा बनवल्या त्या फक्त आणि फक्त 22 धावा. पूर्णपणे बॅकफुट वरती पिंपलोळी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू मध्ये किती धावा उभारल्या जातील कारण समोर संघ देखील तितकाच ताकदीचा खरवई संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बदलापूर परिसरातून बिलॉंग करत असताना या वांगणी या क्रीडांगणामध्ये गोरेगावच्या मैदानामध्ये दाखल झालाय. अगदी आपण पाहतोय 18 चेंडूंचा हा पहिलं सत्र आहे. 12 चेंडू फेकले गेले. 12 चेंडू फेस करत असताना 22 धावा बनवल्यात परंतु येणारे शेवटचे 6 चेंडू आहेत. या 6 चेंडू फेकण्यासाठी कर्णधार कोणत्या खेळाडूवरती कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवेल हे देखील महत्वाचं आहे. गोलंदाज तिसरा षटक घेऊन आलाय तर ऋषिकेश वरती आता जबाबदाऱ्या असतील. सातत्यानं आपण पाहिलंय नॉन स्ट्राईक इन वरती विनायकला परंतु आता या तिसऱ्या आणि महत्वाच्या षटकामध्ये प्रथमतः स्ट्राईक इन वरती पहिलाच बॉल फेस करेल विनायक की ऋषिकेश. ऋषिकेश की विनायक. पहिलाच बॉल.
कट केलाय परंतु अकुटप्प्याचा चेंडू फिरकावून दिलाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू चाललाय हवाई सफर. रन्स मिळतील अर्धा डझन. षटकार. ज्या ज्या वेळेस साखू टप्प्याचे चेंडू फेकले जातील त्या त्या वेळेस विनायक गोरेच्या समोरचे चेंडू अगदी सीमारेषा बाहेर पाहायला मिळतील. यावेळेस स्लोवर गतीने फेकला होता जरूर परंतु पंचाने लाईन लेंथ ओळखली. सांगितले हा चेंडू ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आहे आणि हा चेंडू देखील वाईड असेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात सातत्यानं धावा आजच्या दिवसामध्ये करवई संघाच्या माध्यमातून खर्च केले जात आहेत. धाव फलक 29 29 धावा. पुन्हा एकदा स्लोअर गतीचा चेंडू बॅकफुट वर जाऊन पंच केलाय. चेंडू चाललाय सीमा पार. रन्स मिळतील 6. षटकार. वन मॅन आर्मी एकतर्फी किल्ला लढवत असताना विनायक गोरे आपल्या संघासाठी पिंपरोळी गावासाठी वैयक्तिक यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू अपील जोरात होती परंतु इथून आपण पाहतोय विकेट सॅक्रिफाईस केली जाते रोहनची. खरं तर विनायक सारख्या फलंदाजाला इथून बाद करणं हे महागडं ठरलं असतं त्यामुळे विकेट सॅक्रिफाईस केली जाते. रोहनच्या माध्यमातून लागणारा हा आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. न्यू बॅट्समन यशवंत. 6 बॉल 22 धावसंख्येवरती विनायक गोरे वैयक्तिकरित्या बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू होता यावेळेस बॅटीची कड आणि सरळ चेंडू जाऊन पोहोचतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का मोठा धक्का लागत असताना पिंपरोळी संघाला. कारण 36 धावा जरूर लगावल्यात. जर इथून एखाद दुसरा मोठा फटका आला तर 40 आकड्या पार धाव फलक आपल्याला पाहायला मिळेल आणि ते महत्वाच्या धावा फलंदाज तुकारामच्या बॅटमधून येतील का. डावखुऱ्याचा फलंदाज ऑन स्ट्राईक. यावेळेस फटका सुरेख आहे. अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्र निवडलंय. खेळाडू उपस्थित नव्हता आणि त्या अनुपस्थितीतून इथून आपण पाहतोय 5व्या बॉल वरती लगावलाय हा चौकार. शेवटचा चेंडू आहे. शेवट गोड करेल का. शेवट गोड कोणत्या बाजूने येईल. एका बाजूला खरवई आहे तर दुसऱ्या बाजूला पिंपलोळी संघ आहे. यावेळेस ऑन साईडला अलॉंग दी कार्पेटनं चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट झाली. मिस फील्डच्या स्वरूपात दुसरी धाव कंप्लीट केली जाईल काय. 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु विकेट इथून गमावली गेल्या ती तुकारामची आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्यात धावफलकावरती आपण पाहतोय त्या 42 धावा. आता विजयासाठी येणारे चेंडू असतील 18 आणि विजयासाठी बनवायच्या त्या 43 धावा. चला एका बाजूला
संघ चाफेवाडी तर दुसऱ्या बाजूला संघ सोनिवली आपल्याला पाहायला मिळेल. सेमी फायनल क्रमांक 2 हा सामना देखील तितकाच रफ अँड टफ पाहायला मिळेल. ज्या प्रकारची सेमी फायनल एक रफ अँड टफ पाहायला मिळते, एका बाजूला पिंपलोली दुसऱ्या बाजूला खरवई, तर दुसऱ्या सेमी फायनल मध्ये देखील तितकीच महत्वाची तितकेच रफ अँड टफ दोन्ही टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालचा दिवस ज्यानं गाजवला तो सोनिवली संघ आणि आजचा दिवस ज्यानं गाजवला खऱ्या अर्थानं तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो चाफेवाडी संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे या आपण लगेचच नाणेफेकीचा कौल केला जाईल. थोड्याच वेळात मेगा फायनलचा थरारक आपल्याला पाहायला मिळेल. कोणता संघ या स्पर्धेचा चॅम्पियन संघ म्हणून ओळखला जाईल हे देखील थोड्याच वेळात संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सन्माननीय मुजम्मिल बुबेरे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. चाफेवाडी संघाचा कर्णधार उपस्थित आहे. सोनिवली संघ चला बॅट्समन लगेचच एंटर करायचे आहेत. एका बाजूला चाफेवाडी संघ आहे, दुसऱ्या बाजूला संघ सोनिवली. मुजम्मिल बाबा बुबेरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. छापा असा कॉल होता. नाणेफेकी जिंकली. सोनिवली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलाय चाफेवाडी संघाला. मी तर म्हणेन दोन्ही संघांना जो निर्णय हवा होता तो त्यांच्या वाटेला आलाय, कारण सातत्यानं 3 सामन्यांमध्ये चाफेवाडी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 3ही सामने जिंकलेत, तर दुसऱ्या बाजूला सोनिवली संघ त्यांना क्षेत्ररक्षण हवं होतं आणि त्यांना देखील क्षेत्ररक्षण मिळालं गेलंय. दुसऱ्या सेमी फायनल मधले हे दोन्ही संघ. परंतु जाऊयात पहिल्या सेमी फायनल मध्ये. पहिल्या सेमी फायनल जर जो संघ विजय होईल तो मेगा फायनल मध्ये थर्ड प्रवेश करेल. अगदी एका बाजूला केपी प्रतिष्ठान खरवई संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला पिंपलोळी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 18 बॉल विजयासाठी 43 धावसंख्येची गरज असताना स्ट्राईक इन वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत बादल सवारे, तर दुसऱ्या बाजूला खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत नॉन स्ट्राईक इन वरती दिनेश वाघ. खरवई संघाची महत्वाची सलामीची जोडी सध्या मैदानामध्ये उतरत असताना गोरेगावच्या क्रीडांगणामध्ये सेमी फायनल क्रमांक 1 चा चित्तथरारक असा सामना. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विनायक गोरे सातत्याने आपण पाहत असतो. पिंपळोली संघासाठी चांगली कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून घडते. तोच गोलंदाज ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल बॅटीची लिडिंग एज इथे घडतंय काय चुकीचं क्षेत्ररक्षण. गोलंदाज विनायक इथे नाराज होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. नशिबाचा चौकार. खरवई संघा मिळणाऱ्या 4 धावा. दोन्ही संघाच्या अस्तित्वाची लढाई आहे. दोन्ही संघ अनेकदा बऱ्याचदा आमने सामने येत असतात, परंतु यावेळेस कोणता संघ जिंकेल पाहणं महत्वाचं आहे. पंचांचा सिग्नल आलाय. यावेळेस हा चेंडू वाईट एक एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च केल्या जातात. विनायक गोरे विरुद्ध बादल सवारे असा सामना. रिव्हर्सिप फटका सुरेख आहे. चेंडू चालाय कव्हरच्या डोक्यावरून. चेंडू थांबेल का? चेंडू अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील सहजरित्यानं कंप्लीट केली जाते. कदाचित फटका केले बादल तेव्हा त्यांना असं वाटलं होतं की हा चेंडू सहजरित्यानं सीमारेषा पार जाईल. विनायक गोरे यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळाले. कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षण चांगलं आहे. यावेळेस आपण पाहतोय रिव्हर्स वे पुन्हा एकदा ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमारेषा पार. रन्स मिळतील आणखीन 4. चौकार.
असतील 3 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्यात. स्टेप आउट झालेत. ऑन साईडला खुला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल का? त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. बादलला थांबवणं इथून कठीण होत असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका आणि चेंडू झाला सीमारेषा पार. रन्स मिळतील आणखीन 4. इथून फलंदाज बादल सवरच्या बॅट मधून आलाय. अजून एक दमदार चौकार. 13 बॉल आता 24 धावसंख्येची गरज आहे. त्याचबरोबर आजचा मेगा फायनलचा दिवस. या स्पर्धेसाठी 1 ते 4 क्रमांकाचे पारितोषिक ज्या साहेबांच्या माध्यमातून लाभले गेले आहेत. सर्वांचे तुमच्या आमच्या सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व सन्माननीय बाळाशेठ दादा कांबरे या साहेबांचं या स्पर्धेमार्फत स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. साहेबांना विनंती आहे की या आपण उपस्थित व्हा. साहेबांच्या स्वागतासाठी आपण पाहतोय लगावलेला हा फटका दिनेश वाघच्या बॅट मधून आलाय. हा खणखणीत दमदार षटकार. अनेक तरुणांचे पाठीराखे ज्यांना सातत्यानं सर्वांचं प्रेम ज्यांना जपलंय तेच सर्वांचे आदरणीय बाळाराम दादा कांबरे हे देखील उपस्थित झालेत. पुन्हा एकदा करूयात त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. साहेबांना विनंती आहे की या आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हा. या स्पर्धेसाठी 1 ते 4 क्रमांकाचे जे पारितोषिक आहे या साहेबांच्या माध्यमातून उपस्थित झाल्यात. क्रिकेटवरती भरपूर प्रेम साहेबांचा सातत्यानं असतो. ते साहेब उपस्थित झालेत. परंतु यावेळेस पाहतोय काय यावेळेस दिनेश वाघ ऑन अ फायर सातत्यानं मोठे हल्ले करत असताना षटकारावरती षटकार ठोकतोय. फलंदाज दिनेश वाघच्या बॅट मधून आणखीन एक खणखणीत दमदार षटकार. 31 धावा धावफलकावरती लावल्यात. 9 चेंडू आणि आता विजयासाठी 12 धावसंख्येची गरज असेल. 9 चेंडू फेकले गेलेत. 9 चेंडूंचा खेळ अद्यापर्यंत शिल्लक आहे. इथून हा चेंडू चेक केला जातोय. ओव्हर दी वेस्टच्या स्वरूपात जर हा चेंडू फेकला गेला असेल तर कदाचित नो चेंडू घोषित केला जाऊ शकतो. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत सन्माननीय अनिलजी शेंडे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर यावेळेस हा चेंडू फुलर लेनचा होता. अगदी सुरेखरित्या ऑन साईडला फटका सजवलाय आणि चेंडू सीमारेषा पार. यावेळेस देखील हा चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार जरूर ठोकलाय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 37 धावा. उर्वरित 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी फक्त आणि फक्त
6 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. पूर्णपणे व्यासपीठ गजबजलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मान्यवरांची मांदियाळी पूर्णपणे आपल्याला व्यासपीठ गजबजलेले या स्पर्धेसाठी पाहायला मिळतोय. आणि हा चेंडू देखील ट्रॅव्हल झालाय सीमा रेषा पार. रन्स मिळतील 4. उर्वरित फक्त आणि फक्त 2 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 7. विजयासाठी 2 धावसंख्येची गरज. बाळादादा कांबरी उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात व्यासपीठावरती. पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करूया. त्याचबरोबर बिल्डिंग सप्लायर बदलापूरचे अध्यक्ष बदलापूर अंबरनाथ महेश दादा यांचं देखील आगमन झाले या स्पर्धेमार्फत. त्यांचंही करूयात जोरदार टाळ्यांना सहर्ष मनपूर्वक स्वागत. साहेबांचं देखील या स्पर्धेमार्फत पुन्हा एकदा करूयात सहर्ष मनपूर्वक स्वागत. साहेबांना विनंती आहे की या आपण व्यासपीठावरती साहेब पुन्हा एकदा या स्पर्धेमार्फत तुमचं देखील स्वागत. सध्या मेगा फायनलचा दिवस आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेक पाहुण्यांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या साथीनं सन्माननीय फरहानजी बुबेरे साहेब देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील करूयात सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर बिल्डिंग सप्लायचे अधिकारी बदलापूर अंबरनाथ सन्माननीय महेश दादा हे देखील उपस्थित झालेत. पुन्हा एकदा करूयात त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. एका धावेची गरज होती. 1 धाव इथून कंप्लीट केली जाते आणि खरवई संघ या स्पर्धेमध्ये विजय झाला आणि मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ खरवई संघ पाहायला. मी थांबतोय परंतु तुम्ही थांबू नका. आपल्या सर्वांचे आवडते बाळादादा कांबरे या साहेबांचे मनोगत आपण ऐकूयात. सर्व खेळाडूंना विनंती आहे सन्माननीय बाळादादा कांबरे यांचं मनोगत आपण थोड्याच वेळात बाळादादा कांबरे व्यक्त करणार आहेत. श्री गणेश क्रिकेट संघ गोरेगाव वाडी आयोजित भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेच्या आज सांगता समारंभ म्हणजे शेवटचे फायनलचा दिवस. आजच्या दिवशी माझे मित्र उद्योजक व बदलापूर बिल्डिंग मटेरियल सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष महेश जाधव तसेच आमचा साहेबाचे अखिल भाई फरहान आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सामटोलीचे माजी सरपंच आणि सदस्य आमचे भाऊ निशिकांत इरमाळी. एक सरपंच आमचा उपसरपंच मला तर वाटतं खेळायला गेलेले सामटोलीचा आत्ताच.